आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज दौंड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय रमेश अप्पा थोरात यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर त्यातही विशेषतः ज्या 5 इच्छुकांनी निवडणूक लढण्याची खरं तर तयारी केली होती, इच्छा दाखवली होती, परंतु प्रत्येक वेळी मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊ व्यापक हित कशात आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो आदेश आहे तो पाळण्याची भूमिका ज्यांनी घेतली त्या डॉक्टर वंदना मोहिते असतील, ते जेरे साहेब असतील, ते खळदकर असतील, आप्पासाहेब पवार असतील, नामदेवजी ताकवले असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आपण सगळेच खरं तर उशीर झाला म्हणजे मध्ये आप्पांना फोन केला होता याच्या आधीच्या सभेवर, आप्पा होते पोहोचू शकेल असं वाटत नाही, जर पोहोचू शकलो नाही तर फोन माईकला लावा, मी शेवटी दिलगिरी व्यक्त करतो, पण आप्पांचं काम आपल्याला माहिती आहे। म्हणजे काय देवाने या माणसाचं नशीब लिहून पाठवलं माहित नाही, त्यांच्या जे मनात असते ते बरोबर फिरून बोलून कसं ना कसं ते बरोबर होते आणि त्या पद्धतीने निघताना आपण म्हणजे 8वी सभा आहे खरं तर आजची दिवसातली, त्यामुळे 8व्या सभेला येताना मी आपल्याला आपण 7 झाल्यात 8वी होईल का माहिती नाही, कारण सकाळ पंढरपूर पासून केली आहे आणि आता येत असताना आपण सांगितलं नाही केडगावच्या लोकांची इच्छा आहे, म्हटलं तुमच्या मनात आहे ना मग ते बरोबर होते, बरोबर देव घडवतोय आणि त्यानुसार बरोबर वेळेत पोहोचतो। पण कृष्णाने कंसाचा वध केला होता, आता त्या पद्धतीनं कंस म्हटलं की दहशत असती, कंस म्हटलं की दडपशाही असती आणि जे काय तुम्ही दौंड मध्ये आल्यानंतर श्रीकृष्णाचं कंसाचंच नाव काढले, त्यामुळे 8व्या श्रीकृष्णाने दडपशाहीचा पहिला अंत केला पाहिजे, दादागिरी आधी संपवली पाहिजे, असं तर तुम्हाला सुचवायचं नाही ना, एवढंच मला विचारायचं होतं, पण तुमच्या टाळ्यांनी लय काही सांगून टाकले तेव्हा पत्रकार बांधवांनो माझ्यावर दोष टाकू नका, हे लोकांनी सांगितले, कारण यांनी भोगले पोलीस स्टेशनला जी काही दबाव टाकला जातो, पोलीस स्टेशनचा वापर करून जे काही तरुणांच्या बाबतीत दबाव टाकला जातो तो यांनी भोगलाय। 36 दिवस कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जर किती 44 दिवस जर उपोषण करत असतील आणि त्या सेवानिवृत्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी जर मिरची भाकरी खाऊन करावी लागत असेल तर दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये
आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे 2019ला तुमच्यापैकी अनेक जण रडले असतील, तुमच्यापैकी अनेक जण हळहळले असतील, आम्ही सुद्धा हळहळलो होतो. जेमतेम 637 मतांनी सीट गेली होती, आम्ही सुद्धा हळहळलो होतो. आता किती पटीनी उट्ट काढणार तेवढं फक्त ठरवा. म्हणजे आता कितीने उट्ट काढायचं ते आधी ठरवा. कारण ही निवडणूक फक्त विधानसभेची नाही, ही निवडणूक फक्त रमेश अप्पांना आमदार करण्याची नाही, ही निवडणूक फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार एवढी नाही, तर ही निवडणूक या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार हे ठरवणारी निवडणूक. कारण गेल्या 2-2.5 वर्षात आपण बघितलं महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उलथापालथ झाली ही आपण पाहिली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ही उलथापालथ होत असताना आतापर्यंत ऐकलं होतं स्लीपर विकत घेता येते, कपडा विकत घेता येतो, मोबाईल विकत घेता येतो, घड्याळ विकत घेता येतं. आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात, हे महाराष्ट्राने पाहिलं. आणि हे दुर्दैवी चित्र दाखवणारा कुठला पक्ष होता तर तो भारतीय जनता पक्ष होता. या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ महाराष्ट्राला घालून दिला होता, या सुसंस्कृत राजकारणाला गालबोट लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या भारतीय जनता पक्षाने केलं. आणि 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडण्याचं काम केलं. आणि हे सगळं कशासाठी केलं गेलं म्हणजे आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांनी विधान केलंय की जर महायुतीचं सरकार नसतं तर मुंबईत राहण्यासारखी परिस्थिती राहिली नसती. म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी बलिदान केलं, आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण या मुंबईमध्ये सुद्धा मराठी माणूस आमचा कष्टकरी तिथं आहे. मुंबई महाराष्ट्राचं नाक आहे, पण या मुंबईवर डोळा कुणाचा आहे तर दिल्लीत बसलेल्या या गुजराती नेत्यांचा डोळा मुंबईवर आहे. आणि हेच नेते बघत होते, हेच नेते वाट बघत होते पक्ष फुटल्यानंतर. म्हणजे गिधाड जसं सावजाकडे बघतं, गिधाड जसं भक्ष्याकडे बघतं, तसे नेते बघत होते. चिन्ह गेलं, पक्ष गेला, नेते गेले, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपले होते. असे मोठमोठे नेते गेले. आणि दिल्लीतले हे कारभारी बघत होते की आता महाराष्ट्र झुकेल, आता महाराष्ट्र वाकेल, आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुडघे टेकतील, आता पवार साहेब म्हणतील आता हत्यार टाकलं, आता शरण आलो. पण यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. तो 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला. तो म्हटला मी वाकणार नाही, झुकणार नाही, मी लढणार आणि जिंकून दाखवणार. भावानो, ही निवडणूक त्या बापाची. विचार करा, डोळ्यासमोर आपला बाप आठवून बघा. ज्या बापानं घर उभं करण्यासाठी काबाड कष्ट केलेले असतात, छप्पर उभं केलेलं असतं, डोक्यावर छप्पर उभं केलेलं असतं, भिंती उभ्या केलेल्या असतात. तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर अंगणात बसलेला असला आणि मागं त्यानं उभं केलेलं, कष्टानं उभं केलेलं घर तर बुलडोजर लावून कोणी काढून दिलं तर त्या बापाला काय वाटत? एकदा विचार करा. हीच वेळ आणण्याचा प्रयत्न केला गेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी. गेली 55-60 वर्ष जे सामाजिक जीवन, जे राजकारण उभं केलं, हे राजकारण एका फटक्यात संपवण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने केला. पण बाबांनो, एकच सांगतो, ही निवडणूक त्या बापासाठी लढायची आहे. काही झालं तरी बाप विसरायचा नसतो. त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख होर व्हायचं असतं. त्या बापासाठी ही निवडणूक लढायची. कारण या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता तुम्हाला काही जण कन्फ्युज करतील. काही जण म्हणतील सर्वे आले, टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्यात का नाही?
याला म्हणतात पठ्ठ्या बारामती लोकसभा पुणे जिल्हा, याला म्हणतात नॉलेज. कारण जो सर्वे आलाय त्याच्यावर हिंदी न्यूज चॅनल असतील, गोदी मीडिया असतील, ढना वाजवायला लागले. महायुती सरकार येणार, महायुती सरकार येणार. कंपनी कंची डिसेंबर 2023 ला ही न्यूज एजन्सी अनिल अंबानींकडून गौतमभाई अदानींनी विकत घेतली, बरोबर. आणि आता माननीय मोदीजी म्हणतात एक है तो सेफ है. असं नाही, एक ही है जो सेफ है. कारण एक ही है जो सेफ है, नाही तर आमच्या खिशातून चालणार ना जीएसटी. फोन रबरवर 18% जीएसटी, शीस पेन्सिलवर 18% जीएसटी. आमची पोरं दिवाळीला मोटरसायकल घ्यायला गेली होती, लाखाची मोटरसायकल घेतली तर 28% जीएसटी. पण एक ही है, ज्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर 5% जीएसटी. म्हणजे आमच्या सोयाबीनचा भाव पडतोय. आमचं सोयाबीन होतं 5800, सोयाबीन गेलं आता 3800 रुपयाला. पण एक ही है, ज्याचं फॉर्च्यून ऑइल होतं त्याचा डबा वाढतोय 500. आता कळलं मोदीजी काय म्हणतात, एक है तो सेफ है, एक ही है जो सेफ है. आणि त्याचाच हा सर्वे. आणि जर गौतमभाई अदानी यांचीच कंपनी आहे म्हटल्यानंतर सरकारचं चांगलं बोललं पाहिजे या हेतूनं त्यांनी सर्वे दिलाय. त्यामुळे या सर्वेवर विश्वास ठेवायचं काही कारण. काल मोदीजी म्हणाले कुठेतरी, माननीय मोदीजी एका भाषणात महाराष्ट्रात येऊन म्हणाले, त्याच्यामध्ये लई खुर्च्या रिकाम्या होत्या, पण पुढे जी काही माणसं बसली असतील त्यांना मोदीजी म्हणले असतील, होती पुढे माणसं होती, पण पुढे जी माणसं बसली असतील त्यांना मोदीजी म्हणाले कि महाराष्ट्र का मित्रों, महाराष्ट्र का भी हिमाचल होने जा रहा है. पण माननीय मोदीजी तुम्हाला अजून माहित नाही, जरी तुम्ही म्हणत असलात मित्रों महाराष्ट्र का हिमाचल होने जा रहा है, लेकिन मोदी जी महाराष्ट्र में टाइगर अभी जिंदा है. महाराष्ट्र में टाइगर अभी जिंदा है. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज सह्याद्री ही सगळी वादळ छाताडावर थोपवण्यासाठी सक्षम आहे. आणि हे तुम्ही दाखवून दिलं. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं राहून गेलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ही ताकद दाखवून दिली. आणि महासंसद रत्न सुप्रियाताई सुळे यांना ज्या प्रचंड मताधिक्यानं आपण विजयी केलं, कारण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. सगळ्या देशात विचारलं जात होतं नेमकं बारामतीत काय होणार, बारामतीत काय होणार, बारामतीत काय होणार. आणि बारामती लोकसभेत तुम्ही दाखवून दिलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केवळ व्यक्ती नाही, ती जादू आहे. जादू आमच्या काळजावर कोरलेलं नाव आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. आणि त्यासाठी आम्ही भल्या भल्यांना चकित करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि म्हणून या कोणत्याही सर्वेवर आपल्याला विश्वास ठेवायची गरज नाही. आता जवळपास 100च्या वर मतदारसंघ झाले असतील फिरून. म्हणजे शिवसेनेच्या यात्रेपासून जी सुरुवात झाली ते 100 पेक्षा जास्त मतदारसंघ फिरून गेले असतील. आणि त्यामुळे सांगतो, जर सर्वे लक्षात ठेवायचा तर माझ्या माता भगिनींचा सर्वे लक्षात ठेवा. ज्या माझ्या माता भगिनींना पुरेपूर ठाऊक आहे का लोकसभेला मतांची झाली होती कडकी, म्हणून विधानसभेच्या 2 महिन्याआधी बहीण झाली लाडकी. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात वेगळं सांगायची गरजच नाही. पण लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून विधानसभेआधी 2 महिने बहीण झाली होती लाडकी. आणि असं असताना याच माता भगिनींचा सर्वे मात्र करेक्ट होता दिवाळीच्या वेळी, जेव्हा आमच्या बहिणीला दाजीनी सांगितलं करंजाकर, बहीण म्हणजे अहो खोबरं किसायला घेतलंय 140 280 झालं. दाजीनी सांगितलं शंकरपाळ्यात राहायला घे, बहिणीने सांगितलं शंकरपाळ्यात ते 13चा डबा 500 वाढलाय. डाळी वाढल्या, खोबरं वाढलं, सगळंच वाढलं. हा गॅस कितीने गेला? 100चा गॅस, 100चा स्टॅम्प 500ला झाला. आता हे सगळं तुम्हाला माहित असल्यानंतर कुठल्या तरी न्यूज एजन्सीचा सर्वे बघण्यापेक्षा मला वाटतं
या माता भगिनींचा सर्वे जास्त महत्वाचा आहे. मला महत्वाचं वाटतं त्या तरुणांचा सर्वे जास्त महत्वाचा आहे. ज्या तरुणांच्या डोळ्यासमोरून त्यांच्या हातातोंडचा रोजगार हिरावला गेला आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेलं तर शेतावर असणाऱ्या पोरांना पोरगी दिली जात नाही. 30-30 वर्षाची झाली अजून पोरांची लग्न झालेली नाहीत. आणि असं असताना भारतीय जनता पक्ष सांगतो आम्ही रोजगार देणार, 25 लाख रोजगार देणार. पण खरी परिस्थिती अशी आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये 5.5 लाख कोटी रुपयांचा रोजगार, 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात नेण्यात आली. 7-8 लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. हे रोजगार कधी गुजरातला जातात, कधी मध्य प्रदेशला जातात, कधी खाली तामिळनाडू मध्ये जातात. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे लोक जेव्हा तुम्हाला विचारायला येतील तेव्हा त्यांना सांगा तुम्ही पक्ष पळून, नेते पळून, चिन्ह पळून जे सरकार निर्माण केलं, या सरकारने तुमच्या दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्राला एक मोठा प्रकल्प दिला का? हा प्रश्न जरूर विचारा. तेव्हा हा सर्वे जास्त महत्वाचा आहे. तो माझ्या तरुणांचा सर्वे, हा माझ्या तरुणांच्या भवितव्याशी संबंधित सर्वे. आणि त्याही पेक्षा महत्वाचा मोठा सर्वे तो माझा सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वे. कारण आज या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. 8 शेतकरी, 8 अशी शेतकऱ्याची कुटुंब आहेत ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातली लेकरं अनाथ होत आहेत. 8 अशी शेतकऱ्याची घरे ज्याच्या तारात तिरडी ठेवली जाते. 8 अशी घरे ज्याचं सरळ रचलं जातं. दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. या महायुती सरकारमध्ये महिन्याला 200 घरांमध्ये आत्महत्या, 200 शेतकरी आत्महत्या करतात महिन्याला. या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं, त्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असतील तर काय नेमकं कारण आहे? कारण आमच्या कापसाला जेव्हा भाव मिळतो तेव्हा भारतीय जनता पक्षावाले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात करतात. आमच्या टमाट्याला भाव मिळायला सुरुवात होतो तर हे नेपाळहून 17,500 टन टमाटा आयात करतात. आमच्या कांद्याला भाव मिळायला सुरुवात होती, हे निर्यात बंदी करतात. पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं करतात. आमच्या सोयाबीनला जेव्हा भाव मिळायला सुरुवात होतो तेव्हा हे सोयाबीन आयात करतात. अरे आज सोयाबीनचा एकरी उत्पादनाचा खर्च 6,000 रुपये आणि भारतीय जनता पक्षाच्या राज्यात सोयाबीनला भाव मिळतोय तो 350 रुपये. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि जेव्हा अशा कुठल्या तरी एजन्सीचा सर्वे येतो ना तेव्हा माझा सर्वसामान्य शेतकरी म्हणतो तो घाल सर्वे चुलीत, ज्याने माझ्या ताटात माती कालवली त्याचं आता खरं नाही, आता भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीच्या सरकारचं खरं नाही, हा खरा सर्वे महाराष्ट्राचा. आणि म्हणून महाविकास आघाडीची जी पंचसूत्री ती फार महत्वाची आहे, ती आधी लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या माध्यमातून घरोघरी ही पंचसूत्री पोहोचली पाहिजे. नेमकं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं कशासाठी? नेमकं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुम्हाला मला मिळणार काय? पहिलं सूत्र ती महालक्ष्मी योजना आहे. म्हणजे मी वारंवार कोणत्या योजनेची थट्टा करत नाही, परंतु लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे कोल्हापूरचे खासदार परवा काय बोलले माहितीये? तुमच्यापर्यंत पोहोचलं? हा माननीय राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणाले की आमच्या योजनेचा लाभ घेतलेली कोणती माता भगिनी ही समोरच्यांच्या सभेला गेली तर तिचे फोटो काढून आम्हाला पाठवा, मग आम्ही बघतो. तोपर्यंत वाटत होतं माता भगिनींचा सन्मान करण्यासाठी महायुतीने ही योजना काढली असेल. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांचं वक्तव्य ऐकल्यानंतर कळलं की माता भगिनींच्या फक्त मतांकडे डोळा ठेवून काढलेली ही योजना आहे. आणि जर असा माता भगिनींचा कोण अपमान करत असेल तर त्याची जागा आपल्याला दाखवणं आपलं कर्तव्य. आणि त्यामुळं महाविकास आघाडीची जर योजना बघितली तर त्याला केवळ लाडकी नाही, त्याला महालक्ष्मी योजना म्हटले, ज्यामध्ये माता भगिनीच्या अकाउंटला दर महिन्याला 3,000 रुपये जातील. दर वर्षाला तुम्हाला 6 गॅस सिलेंडर मिळतील.
त्याचबरोबरीने जर मुलगी जन्माला आली तर तिच्या नावानं फिक्स डिपॉझिटला पैसे ठेवले जातील आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1,00,000 रुपये मिळतील. आणि नुसतीच माता बहिणीला लाडकी नाही तर ती सुरक्षित राहावी यासाठी शक्ती कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. हे आहे महालक्ष्मी योजना. दुसरी योजना फार महत्वाची आहे ती माझ्या शेतकऱ्यांसाठी आहे. कारण शेतकऱ्यांसाठी बोलणारे अनेक असतात पण 70,000 कोटींची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा एकच असतो, त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि याच गोष्टीचा पावलावर पाऊल ठेवून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याची गॅरंटी राज्य सरकार घेईल. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती आमच्या युवकांसाठी. वर्षाला 2.5 लाख या पद्धतीने 5 वर्षात 12.5 लाख रोजगारांची आपण निर्मिती करणार आहोत. आणि 12.5 लाख रोजगारांची निर्मिती करत असताना सुशिक्षित बेरोजगार जे असतील त्यांना 4,000 रुपये बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे. चौथी फार महत्वाची गोष्ट जी तुम्ही आणि मी कधी अनुभवतो, आजार पण कधी कुणाला सांगून येत नाही. अचानक घरातलं कोणतरी आजारी पडतं, डॉक्टर मोठं ऑपरेशन सांगतात, जास्त दिवस ऍडमिट राहावं लागते, कधी आयसीयूत राहावं लागते, कधी ऑपरेशन करावं लागते. आणि जेव्हा डॉक्टरचं बिल येते तेव्हा मात्र पोराच्या शिक्षणासाठी पोरीच्या लग्नासाठी जी काही गुंतवणूक केलेली असती बऱ्यापैकी निघती. नाही तर पाहुण्या रावळ्याला फोन करायला लागतोय, नाहीतर आप्पाला फोन करायला लागतं, आप्पा थोडं डॉक्टरला बिल थोडं कमी करायला सांग. खरंय का कुठे? तुम्ही मी सगळ्यांनी अनुभवलंय. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच हे प्रत्येक कुटुंबाला दिलं जाणार. 25 लाख रुपयापर्यंतची तुमचा इलाज, तुमची औषधं या गोष्टी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मिळणार. आणि 5वं सूत्र फार महत्वाचं आहे. हे 5वं सूत्र आज महाराष्ट्रात अनेक समाज घटक आपापल्या न्याय्य हक्कांसाठी आग्रही आहेत. मराठा समाजाचं काही म्हणणं आहे, धनगर समाजाचं काही म्हणणं आहे, ओबीसी समाजाचं काही म्हणणं आहे, आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे, मुस्लिम समाजाचं काही म्हणणं आहे, लिंगायत समाजाचं काही म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पक्ष प्रत्येक वेळी एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात फक्त भिडवून देतो. पण समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि प्रत्येक समाजाला त्याचा न्याय्य हक्क मिळावा म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जाती निहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची 50% मर्यादा ही वाढवण्यात येणार. हे महाविकास आघाडीचं वचन. आणि जेव्हा ही पंचसूत्री समोर दिसली तेव्हापासून महायुतीच्या पायाखालची जमीन सरली आणि मग वेगवेगळी विधानं व्हायला लागली. आणि मग आता मुंबईत पुण्यात अनेक ठिकाणी होर्डिंग लागले. इथं लागलेत का माहित नाही मला. ते लागले का होर्डिंग? पटेंगे तो कटेंगे. हा अजून नाही लागलं. मुंबईत अनेक ठिकाणी होर्डिंग लागले, पटेंगे तो कटेंगे. ठिकठिकाणी ओरडू सांगतात. चेहरा दाखवला जातो उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा, योगी आदित्यनाथ माननीय योगीजींचा चेहरा दाखवला जातो. पटेंगे तो कटेंगे असं सांगितलं जातं. पण त्यांना कदाचित माहित नसेल. जर भारतीय जनता पक्षावाले कोण आले तर त्यांना सांगा, हा ते बरोबर आहे, निम्म यूपी पोट भरायला आपल्याकडे येतो. त्यांचा मुख्यमंत्री येऊन जर आपल्याला शिकवत असेल बटेंगे तो कटेंगे तर असं कसं चालेल? पण त्यांना हे सांगावं लागेल. त्यांना हे सांगावं लागेल की बटेंगे तो कटेंगे सारखं विषाचं बीज ते गंगा यमुने काठच्या भुसभुशीत मातीत रुजत असेल. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना 16 अलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याचं लेणं कोरलंय. इथं बटेंगे तो कटेंगे सारखं नॅरेटिव्ह चालत नाही. इथं आम्हाला एकच माहिती आहे, जुडेंगे और जीतेंगे हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक या सगळ्या गोष्टींची आणि ही निवडणूक या पलीकडे जाऊन महाराष्ट्र धर्म जागवण्याची, महाराष्ट्र धर्म वाचवण्याची. कोणीतरी उत्तर प्रदेशातला मुख्यमंत्री येणार आणि तुम्हाला येऊन सांगणार बटेंगे तो कटेंगे. माननीय पंतप्रधान येणार आणि तुम्हाला येऊन सांगणार एक है तो सेफ है.
अरे दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा ही आमची जर परंपरा असेल तर आम्हाला येऊन शिकवू नका. आम्ही जे सांगतो आमच्या उरात तेवढी हिंमत आहे, मनगटात तेवढी ताकद आहे. महाराष्ट्र धर्म राखण्याची ही ताकद आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्र 50 खोक्यात विकला जात नाही. महाराष्ट्र दबावापुढे झुकत नाही. महाराष्ट्र स्वाभिमानाने कधी पेटत नाही. पण एकदा का पेटला तर कुणाच्या बापाच्याने भिजत नाही. हे आता आपल्याला दाखवून द्यायचंय आणि त्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचं. मी पुन्हा एकदा सगळ्या स्टेजवरच्या मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. विशेषतः तालुक्याचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, मानाचा मुद्रा आहे तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही ही भूमिका घेतली तेव्हा रमेश अप्पा, मला खात्री आहे आपला विजय हा निश्चित आहे. त्यामुळे एवढीच कळकळीची विनंती करतो का आता दौडमध्ये तुतारी अशी वाजली पाहिजे, अशी वाजली पाहिजे का कमळाच्या पाकळ्या झाडल्या पाहिजे, गड्या बंद पडलं पाहिजे. एवढं फक्त करा, एवढी विनंती करतो. आणि रमेश अप्पा थोरातांना वरून नंबर तुतारी 3, रमेश 3, आपला नंबर 3. आणि त्यामुळे दौंडच्या जनते तुझा तिसरा डोळा उघड, तुतारी वाजव आणि 3 नंबरचं बटन दाबून रमेश अप्पांना आमदार म्हणून दिमाखाना विधानसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. 2 मिनिटं बसा. या ठिकाणी रात्री सभा ठरली आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालाय. या ठिकाणी महाराष्ट्राचे स्थान प्रचारक खासदार अमोलदादा कोल्हे हे मेळ्यात मेळ काढून उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचं टाळ्याच्या गजरात जोरदार आपण सगळ्यांनी स्वागत करावे. या तालुक्यातील निरोडी पासून खानोट्यापर्यंतचे सगळेच उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण सहकारी मित्र, कार्यकर्ते, बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल हार्दिक असा आभार मानतो. आणि आपण निलेश लंके साहेबांची सभा 15 तारखेला 5 वाजता दौंडला आणि पवार साहेबांची आणि सुप्रियाताईंची सभा 17 तारखेला 3 वाजता वरवडला या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. धन्यवाद.